नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे सॅटरडे आणि सॅटरडेचं जनरली लोक मस्त छान फिरायला जातात वगैरे, पण ह्या सॅटरडेचा माझा प्लॅन काहीतरी वेगळा होता। म्हणजेच ऑलरेडी जेव्हापासून आलं होतं त्या दिवसापासून मी ठरवलं होतं की सॅटरडेला हे काम करायचंच आहे। तर ते म्हणजेच जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओ दोन व्हिडिओंमध्ये, दोन नाही एकच तसं तर, पण 1 ते 2 व्हिडिओंमध्ये तुम्ही तर बघितलं होतं की मी फक्त हेच सांगत होते की मला घरातली साफसफाई करायची आहे। तर खरंच खूप साफसफाई करायची आणि जनरली असं झालेलं की सोमवारपासून आम्ही आलो आहे, म्हणजे जवळपास आता शनिवार आला आहे हा। तर कंटिन्यू मी म्हणजेच फक्त जेव्हा मला टाईम भेटेल जेव्हा केव्हा, जर दुपारी टाईम नाही भेटला तर रात्री माझं मी थोडंफार का होईना मिशन कंप्लीट करायचा ट्राय करत होती। म्हणजेच की नाही आज आपलं हे काम झालंच नाही, आपण ठरवलं होतं तर मी असं काम करत होती। तर आज जसं की मी ठरवलं होतं की हे जे कपाट आहे ना, तर हे कपाट म्हटलं मी सॅटर्डेला काढेल, म्हणजेच कसं होईल की गॅप नाही पडत। कारण कसं आहे, जर काम वगैरे अर्जंट कॉल येतात कंपनीचे वगैरे, तर त्यामुळे ते नाही जमत। मग म्हटलं आपण फायनली आपण हे सॅटर्डेला करू। आणि आज सकाळी मिस्टरांना सॅटर्डेला पण ऑफिस असतं, फक्त 2nd आणि 4th सॅटर्डे सुट्टी असते। तर त्याच्यामुळे तर काही फिरायला बाहेर जायचा काही प्लॅनच नव्हता। तर मग म्हटलं हे मिशन आपण कंप्लीट करून घेऊया आणि मस्त स्वच्छ एकदाचं घर झालं म्हणजे मग डेली काही एवढं काम नसतं, फक्त स्वयंपाक करायचा, भांडे कपडे ते जे रेग्युलरचं असतं तेच, डीप क्लिनिंगची गरज असते। तर जनरली लोक दिवाळीनंतर दिवाळीच्या आधी किंवा नवरात्राच्या आधी क्लिनिंग करतात। माझी क्लिनिंग ही सगळे सणवार झाल्यानंतर होते, कारण की आम्ही तेव्हाच आलो आहे त्याच्यामुळे। तर एक चमचा मी घरातला घासून काढलेला आहे, एवढं सगळं क्लीन करून टाकलं आहे मी आता। फक्त आता हे जे खाली आहे ना, हे दिसत आहे ना, हे तर हे क्लीन न करण्यामागचं रिझन म्हणजे ना, त्याच्यातलं जे सामान आहे ना, तर मी ते कंटेनर मागवलेले फ्लिपकार्टवरनं। तर मी ते एखाद्या व्हिडिओमध्ये, म्हणजे एखाद्या व्हिडिओ नाही, तो स्पेशल व्हिडिओज मी करणार आहे काय मागवलं आहे ऑनलाईन त्याचा। तर त्याच्यासाठी ते राहू दिलं आहे आणि ते पण करेल मी क्लीन, पण पहिले सगळ्यात आधी जे डबे घासलेले वगैरे आहे ना, तर ते पहिले लावून देईल आणि मग त्याच्यानंतर मी माझं खालचं मिशन कंप्लीट करायचा ट्राय करेल। तर सकाळीच 8-8:30च्या वाजेला स्वयंपाक वगैरे होऊन गेला होता, त्याच्यामुळे कसं एकदाचा स्वयंपाक झाला करून ठेवला म्हणजे टेन्शन नसते। आणि मिस्टरांना तर टिफिन दिलाच आहे, त्याच्यामुळे मी पण आता थोड्या वेळाने जेवण करायला, तर जवळपास 11:30 वाजले, अजून माझी आंघोळ वगैरे बाकी आहे। तर आणि हे मुटूक जे भांडे होते ना, तर ते पण मी घासून टाकले, कारण की मी नाही तर बेसिनमध्येच भांडे घासत होती, पण माझे पाय इतके दुखून आले ना की म्हटलं नाही आता आपण बाथरूममध्ये तिकडेच घासायला पाहिजे, तिकडेच पलायन करायला पाहिजे, म्हणून मी तिकडे सगळं माझं घासायचं नेलं। आणि आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते की मी भांडे कसे घासलेत ते। तर इथे बघा, हे सगळे भांडे घासलेले भांडे म्हणजे फक्त डबे आहेत, आणि त्यातले पण हे अर्धेच डबे आहेत। बाकीचे 3 ते 4 डबे जे होते म्हणजे पिठाचा किंवा मग गावाकडून जो फराळ वगैरे आणला होता दिवाळीचा, तर तो ठेवण्यासाठी मी ऑलरेडी 3 ते 4 डबे घासून ठेवले होते। त्यामुळे एवढेच सगळे डबे आणि हे त्यांचे झाकणं इथे असे। तर हे डबे फक्त घासायचे एवढंच मिशन नसते, तर हे घासून लगेच पुसावं पण लागतात, कारण की जर हे का नाही पुसले ना, तर त्याच्यावरती असे डाग पडतात की असं वाटतच नाही की आपण घासले वगैरे, कारण की पाण्यामध्ये क्षार असल्यामुळे असा प्रॉब्लेम होतो। नाही तर आपण गावाकडे जेव्हा भांडे वगैरे घासतो तर पुसण्याची, ॲटलिस्ट स्टील आणि त्यांच्या भांड्यांना पुसण्याची गरज वाटत नाही, पण इथे मी पुसून सुद्धा घेतले, म्हणजे म्हटलं नको एकदाचं आता घासलंच आहे तर व्यवस्थितच करून टाकू। तर हे बघा, इथे या रॅकसोबत ना हे सगळे स्टीलचे वगैरे सगळे एकूण एक चमचा सगळे भांडे मी घासले। आणि आता फक्त स्टीलची टाकी बाकी आहे, जी की तिथं आहे बघा, जे मी तुम्हाला म्हटलं ना की मी भांडे घासले। तर हे डबे वगैरे आणि अजून एक पिठाचा डबा, म्हणजे असे 4-5 डबे आहेत, तर ते मी ऑलरेडी घासून ठेवले। तर ही जी स्टीलची टाकी ना, तर हिच्यामध्ये थोडे छोटे काहीतरी भांडे आहेत, तर ते फक्त माझे आता घासायचे राहिले नाही, तर ते मी घासणार आहे, पण आता नाही, जेव्हा मी खूप बोर होईल तेव्हा, कारण ते भांडे दिसत पण नाही आहे आणि गरज पण नाही आहे त्यांची एवढी, त्याच्यामुळे। तर आता काय करू, ऑलरेडी बेडरूम तर आवरून ठेवलेली मी, कारण की छान असं सगळं काम वगैरे केल्यानंतर इथे एक झोप घ्यायला। खरं तर ना असे कामं साफसफाईच्या वगैरे केल्यानंतर खूप छान वाटतं। छान म्हणजे कसं वाटतं तुम्हाला मी सांगते, की जर आपण संपूर्ण म्हणजे एकदम डीप क्लीनमध्ये घर जर केलं ना,
तर मला तरी असं वाटतं, म्हणजे पर्सनली एकदम असं थंड थंड वाटतं. का बरं काय माहिती, पण मला तरी तसंच वाटतं. म्हणजे मी एक कोणाचा तरी आय थिंक व्हिडिओ बघितला होता, तर त्या व्यक्तीने पण तसंच सांगितलं होतं. म्हणजे ते ताई कोण होतं मला आता लक्षात नाही एवढं कोण होतं तर त्यांनी पण तसंच सांगितलं. म्हटले की डीप क्लीन केलं ना की असं थंड थंड वाटतं. म्हटलं वा आपल्या म्हणजे मला असं वाटायचं की मी काहीतरी वेगळं विचार करते की काय असं वाटत होतं. पण हां असं आहे ना, जेव्हा माझी इच्छा असते, माझा मूड असतो, हे सगळं जेव्हा जुळून येतं तेव्हाच अशी साफसफाई किंवा काही होतं. नाहीतर मग मी झाडू पण हातात धरत नाही, असं आहे माझं. कारण की मग सगळं मूड वगैरे असलं ना, मग एवढं साफसफाई करायची एवढी की बसच, काहीच ठेवायचं नाही, सगळं करून टाकायचं. तसंच आज काहीसं झालं आहे. ऑलमोस्ट एवढासा पार्ट राहिला आहे आता, त्याच्यानंतर झालं. तर चला आता मी फ्रेश वगैरे होते आणि नंतर मग जेवण करते आणि मग तुम्हाला भेटते. व्हिडिओ कंटिन्यू करा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर चला. आता इथे ना थोडा वेळ आधी छान असं ऊन पडलं होतं आणि आता किती पाऊस आणि कसं वातावरण झालं आहे, तर मी तुम्हाला ते बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर अगदी आत्ताच अर्धा तासापर्यंत ना खूप जास्त असं ऊन वगैरे पडलेलं होतं. अजिबात पावसाचा एक नामोनिशाण पण नव्हता. आणि आता बघा कशा प्रकारे पाऊस पडतोय आणि वातावरण तिकडे तर बघू शकता. म्हणजे असं कॅमेऱ्यामध्ये एवढं क्लिअर दिसत नसेल, पण हे बघा कसं वातावरण झालंय. हे नाही तर बर्ड नेट लावलेलं आहे ना, त्याच्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही डायरेक्टली कॅमेऱ्याने बाहेरचं. कारण की इथं कबुतरांचं प्रमाण एवढं आहे की बासच. त्याच्यामुळे मेन इम्पॉर्टंट पहिले प्रायोरिटीचं काम केलं ते बर्ड नेट लावायचं. नाहीतर त्यांनी ही खिडकी जी आहे ना बेडरूमची, तर त्याला ग्रिल वगैरे नाही आहे, तर ते डायरेक्टली घरामध्ये आले असते. असं काहीसं त्यांनी केलं असतं. पण आता सध्याचं वातावरण तर इथे असं आहे. म्हणजे ना केव्हाही ऊन पडतं, केव्हाही पाऊस पडतं. कालचं तर वातावरण मी छान असं इथे बसून ऑब्झर्व केलं काम करत करत. तर सकाळी ना ऊन पडलेलं होतं, इतकं कडक ऊन होतं की किचनमधून, म्हणजे मी जेव्हा स्वयंपाक करत होती 7:30 पावणे 8 वाजता ना ऊन आलं होतं लिटरली मध्ये घरामध्ये. म्हटलं आता गेला, म्हटलं पाऊस आता काही येणार नाही. पण लगेच एवढा म्हणजे दुपारून आय थिंक 11 ते 12 वाजता एवढा पाऊस सुटला, इतका पाऊस आला की सगळं म्हणजे, आणि असंच सेम वातावरण झालं होतं काल तर. मग तेव्हापासनं संध्याकाळपर्यंत असंच सेम वातावरण होतं आणि आज पण तसंच पावसाने सुरुवात केलेली आहे. आता माहीत नाही हा पाऊस कधी बंद होईल की नाही होईल. काय हिवाळा चालू आहे का पावसाळा चालू आहे का उन्हाळा चालू आहे. उन्हाळा तर पावसाळ्यात गेला, आता हिवाळा पण पावसाळ्यातच जातो की काय माहिती. चला, पाऊस त्याचं काम करतोय, आपण आपलं काम करूयात. आताच मी ना व्हिडिओ शूट वगैरे एडिट केला, शूट नाही केला, व्हिडिओ एडिट केला आणि तो अपलोड केला. आणि मी व्हॉइस ओव्हर करते ना, तर ते बाहेरचे आवाज वगैरे येतात, तर त्याच्यामुळे मी खिडकी बंद केलेली होती. आणि आता असं उघडून बघितलं, म्हटलं असं थोडंसं सफोकेशन सारखं वाटतं, तर म्हणून उघडी ठेवूयात. तर बाहेर छान असा पाऊस चालू आहे. इथे तर फॅनची पण गरज पडत नाही, विदाऊट फॅनच बरं आहे. आणि आता तर तेव्हापेक्षाही जास्तच धुवाधार पाऊस असं चालू झालेला आहे. तिकडे तर बघा, तिकडे जे मोकळं आहे ना तिकडं तर तिथं कसं झालं आहे, म्हणजे तिकडचं काहीच दिसत नाही. डोंगराचा भाग आहे तिकडे, तर काहीच नाही दिसत आहे अगदी. त्या बर्ड नेटमुळे एवढं छान दिसत नाही व्हिडिओमध्ये, रिअलमध्ये तर दिसतंय. पण पाऊस आता नको झाला आहे. तर आता इथं ना मी असे डब्यांमध्ये डबे ठेवून देते. इथे पहा मोठा डबा आहे, याच्यामध्ये अजून हा एक डबा ठेवला आहे आणि त्याच्यात हा एक डबा ठेवला आहे. अजूनही ठेवायचे होते पण हे बसत नाही आहे एकमेकांमध्ये, त्याच्यामुळे मग हे अशाच प्रकारे ठेवावे लागतील आता डबे. कारण की जर लागत नाही ते डबे तर ठेवून पण फायदा नाही आहे. उगाच त्याच्यावरती तिथं पसारा होतो आणि बाकीचं सामान ठेवायला जागा राहत नाही. त्याच्यामुळे मग अशा प्रकारे मी छान स्वच्छ धुवून पुसून वाळवून सगळे एकात एक डबे ठेवून देते. जर लागले तर काढता येतील, शक्यतो तर लागतच नाही. आणि जे काय सामान असतं ते मी आता छोटे 12 कंटेनर मागवलेले, तर त्याच्यामध्ये 1-1 किलोच्या वरती थोडंसं
असं सामान बसेल असे मागवले, त्याच्यामुळे डाळी वगैरे त्याच्यामध्ये सगळ्यात छान स्टोअर करता येतील. तर आता हे सगळं ठेवून घेते. तिथे ऑलरेडी एक डबा मी ठेवलेला आहे, कारण तो त्याच्यामध्ये पण मी एक डब्बा टाकून दिला आहे. आणि आता हे असं हळूहळू करून तिथे रचून देते आणि ते सगळे मग वरच्या कॉर्नरवरती लागतील. तर आता छान सगळं आवरून, म्हणजेच भांडे वगैरे सगळे आवरून छान आंघोळ वगैरे केली, मस्त फ्रेश वाटतंय. तर आता एक राहिलेलं काम म्हणजे हॉलमध्ये जे डोअर आहे ना काचेचे, तर ते खूप धूळ बसली त्यांच्यावरती. तर बाहेरून तर नाही, पण सगळ्यात आधी मी पहिले आतून जर शक्य झालं तर बाहेरून पण सगळ्यात आधी मला प्रायोरिटीचं करायचं ते म्हणजे आतून, कारण की आतून कर्टन वगैरे लावायचे. तर त्याच्यामुळे मग ते लावल्यानंतर पुसता वगैरे येणार नाही एवढं व्यवस्थित आणि धूळ पण उडेल. त्याच्यामुळे म्हटलं ते सगळ्यात आधी ते काम करून घेऊ. तर चला आता ते मी करून घेते. तर आता इथं मी मस्त कोलिन घेतलंय आणि कापड पण घेतलंय. तर आता हा डोअर जो आहे तर तो आतून आपल्याला म्हणजेच मला सगळा क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग मस्त आपण इथे कर्टनसुद्धा लावून घेऊ. तर चला लागूयात कामाला. जवळपास आतूनच पुसायला अर्धा तास लागेल, कारण की खूप जास्त घाण आहे. तर चला. तर आज ना मी एकदम स्पायडरमॅनसारखं खालीवर सगळं असं छान क्लीन करून घेतलं होतं. असं क्लिनिंग करताना असं वाटत होतं, थकत तर होती आता, पण हे करताना पण इच्छा होत नव्हती क्लीन करायची. पण म्हटलं की आज जर नाही केलं ना तर होणारच नाही आहे, कारण की मग तसंच राहून जातं. आणि मेन म्हणजेच मिशन कंप्लीट करण्यासाठी ह्याच्यासाठी घेतलं होतं, कारण की ते कर्टन लावायचे होते आणि ते मला खूप असं जे लूक असतो ना तर ते बघायचा होता. पण मग असं पण वाटत होतं की डायरेक्टली लावण्यापेक्षा याला छान असं हे आपण व्यवस्थित करून घेऊ आणि मग लावू, म्हणजेच कसं होईल की बरोबर छान असं दिसेल आणि घाणसुद्धा होणार नाही. तर इथं ना मी मस्त अशी स्पायडरमॅनसारखी वरती उभी राहून मस्त पुसत होती. तर काश असे एवढं फास्ट पुसता आलं असतं तर किती बरं झालं असतं असं वाटत होतं, कारण एवढं काळं झालेलं होतं. जर बरं झालं हे नाही लावलं, नाही तर पूर्ण व्हाईट जे कर्टन होते ना तर ते पूर्ण खराब झाले असते. तर अशा प्रकारे मी जसं लागेल तसं कोलिन टाकून छान असं पुसून घेत होती. खरं तर याला ना जास्त करून गरज आहे ती म्हणजेच बाहेरून धुण्याची. तर ते आता नेक्स्ट उद्या वगैरे छान असं धुवून टाकेल, म्हणजेच कसं सगळं एकदाचं क्लीन झालं म्हणजे अजिबात टेन्शन राहत नाही आणि सारखं तेच काम करायला पण नको वाटते. तर आता इथे बघू शकता ऑलमोस्ट जी खिडकी आहे ना ती पहिलेचा लूक आणि आताचा लूक बऱ्यापैकी झाला आहे. तर आता इथे व्हिडिओमध्ये मला कळते की थोडेसे जे साईडचे कोपरे आहेत ना तर ते थोडे क्लीन करायचे राहिलेत. तर ठीक आहे, आता सध्या तरी एवढंच चांगलं आहे, मस्त आहे. तर आता इथं मी ना कर्टन पण आणलेले, तर ते मी लावून घेते. खरं तर मी हे 2 असेवाले आणलेले सेम, आणि मिडलला थोडासा नेटचा वगैरे लावतात ना तर त्या टाईपचा मी हा असा आणलेला आहे. तर मला वाटतं आहे की इथं थोडंसं कमी पडेल. तर मग जर कमी पडला तर आणखी एक नेटचा कर्टन आहे. तर तो त्यामध्ये अजून 2 साईडने हे वाले आणि 2 मध्ये हे वाले असे लावूयात, म्हणजे अंदाज घेईल पहिले साईडला दोघी लावून आणि हे लावून. तर मग जर कमी पडलं तर मग तो नेटचा आहे खिडकीचा तर तो पण लावून देऊ. म्हणजे मी सगळ्या घरातले पडदे ना ॲक्च्युली दरवाज्यांचीच आणलेले आहे, कारण की इथल्या ज्या खिडक्या आहेत ना त्या खिडक्यांची पण हाईट आहे ना 5 फूट नाही आहे, 5 फूटपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे मग ते कमी झाले असते, म्हणून मी सगळ्यांना दरवाज्यांचेच पडदे आणलेले, कारण की जर मोठे झाले जास्त तर मग ते आपल्याला खिडकीसाठी कट वगैरे करता येतील, तर यासाठी. तर चला आता मी ते लावून घेते. तर पडद्यांना जे टॅग वगैरे होते ना तर ते सगळे मी काढून घेतले आणि कशा प्रकारे जे आपण पडदा वगैरे लावतो ना थोडंसं असं जसे ज्या प्रकारे साडीच्या मिऱ्या वगैरे घालतो तर तशाच प्रकारे ना मी ते थोडंसं एक पडद्याचं करून घेतलं. हे ना निघतच नव्हतं खूप वेळ, म्हणजे अगदी इकडच्या साईडने करून बघितलं, इकडनं तर काहीच निघत नव्हतं. म्हटलं जाऊ दे, तिकडनं तर निघणारच नाही, पण शेवटी इकडनं निघालं. तर इथं बघू शकता आता हे जे आहे ना तर ते निघालं. तर मी तुम्हाला दाखवत होती की याच्यावर रॉडवरती पण इतकी धूळ होती ना, त्याच्यासाठी मी कापड घेऊन आली आणि ते सुद्धा मी व्यवस्थित छान असं पुसून घेते. तर आता जे आहे ना तर तो तिघी पडदे आता मी यामध्ये टाकून घेते, एक एक करून. सगळ्यात पहिले जो नॉर्मलवाला आहे तो टाकला, मग नेटचा, मग परत नॉर्मलवाला, असं करून मी ते लावून तर घेतले. आता खरी गंमत पुढे. तर हे
डॉट म्हणजे जेवढं काच पुसायला लागलं नाही ना तेवढं स्ट्रगल याच्यासाठी करावं लागलं. म्हणजे खूप असं ते तोलून वगैरे हात दुखून आले होते. तर त्यानंतर मला एकदम लक्षात आलं की आपण दोघी सगळे इकडनं एकाच ठिकाणाहून टाकले, तर आता हा जो आहे ना मिडल लास्टवाला तर तो इकडे करावा लागेल. कारण की ते जे आहे ना तर मधल्या साईडला असं सपोर्टसाठी ते लावलेलं आहे, तर ते त्याच्यामध्ये टाकावं लागेल. आणि इथं पण ना जे नेटवालं होतं तर ते पण असं अडकत होतं, तर ते पण मी त्या हे करून घेतलं. आणि इकडचं जे आहे ना ते गोल 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 उलट कसं पण फिरवलं ना तरी सेमच होत होतं. तर फायनली ते पण मी लावून घेतलं आणि अशा प्रकारे हे छान असे सेट झाले. तर फायनली खूप काम नंतर हे सगळं लावलेलं आहे आणि बऱ्यापैकी छान दिसतं आहे. आणि मला नाही वाटत की काही आणखी मध्ये अजून एक पडदा लावायची गरज आहे, कारण जर खूप पडदे लावले तर मग ते जरा जास्तच किचकिच वाटेल आणि बरोबर पण नाही वाटणार, सूट नाही होणार ते. त्यामुळे हे असंच छान दिसतंय. तिथं मध्ये ना असं थोडंसं म्हणजे दोघांच्या साईडने मध्ये सपोर्टसाठी ना क्लिप लावलेली आहे. तर त्याच्यामुळे काय होत होतं की इकडचा पडदा इकडे टाकायचं राहून गेलं ना, म्हणून मग मी ते परत उतरून इकडे येऊन परत तिकडे करावं लागलं. पण आता फायनली लागलेलं आहे. तिकडचं थोडंसं मला असं वाटतंय की ढिल्लं आहे, तर बघूया आता. आणि आता असं काहीसं दिसतंय, तर बघूया. मिडलचा जो पडदा आहे ना नेटचा, तर तो व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे कारण की तिकडनं पण उजेड येतोय ना, त्यामुळे. तर असं काहीसं दिसतोय लुक. चला तर मग मंडळींनो, आता जो आजचा दिवसभराचा जो व्लॉग आहे ना तर तो माझी बडबड वगैरे करून खूप मोठा झालेला असेल. तर याच्या पुढचा म्हणजे संध्याकाळचा जर आम्ही कुठे बाहेर गेलो तर त्याचा व्हिडिओ मी थोडासा शूट करेल आणि तो उद्याच्या म्हणजे ज्या व्लॉगमध्ये मी शेअर करेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आणि आता माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर आज दिवसभर काम म्हणजे काहीच उभं राहायचीच इच्छा नाही अशी कंडिशन आहे जेवण बनवायला. तर आज मस्त खिचडीच बनवते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.